आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडलाय की श्री छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर महाराणी येसूबाईचं काय झालं. श्री सखी राणी जयती महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल 29 वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या. महाराणी येसूबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त 9 वर्षाचा संसार, तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते. होय, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरली की संभाजी महाराजांचा काळ आला. त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले. केवढी ही मनाची प्रगल्भता. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मारले आणि इथूनच सुरुवात झाली येसूबाई यांच्या त्यागाला. आपल्या पतीच्या मरणाची आभाळा एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली. त्या काळच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू ह्या गादीवर बसायला हवा होता. जर येसूबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता. पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत भाऊ राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले. पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले. पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच. संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला. त्यानंतर येसूबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानीची जिंजीला हलवावी. त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल. आणि अशा प्रकारे येसूबाई स्वतः शत्रूशी 2 हात करायला पुढे सरसावल्या. स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या. पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे काही राजारामांना पटेना. पण येसूबाईंनी त्यास पटवून दिले. राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे तरच राज्य चालते. अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसूबाईंची सत्वपरीक्षा. राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसूबाईंनी तब्बल 8 महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला. पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले. महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गडकिल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावे. महाराणी येसूबाई स्वतः रायगड लढवत होत्या, परंतु पुढे जाऊन रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःला आणि आपल्या मुलांना मोगलांच्या हवाले केले. आयुष्याची 27 वर्ष त्यांनी मोगलांच्या कैदेत घालवली. या काळात अनेक अडचणी त्यांना आल्या आणि त्या सर्व अडचणी त्यांनी धैर्याने सोडवल्याही. इसवी सन 1719च्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही शकले त्यांनी पाहिली. आपापसातील वादामुळे परकीय सत्ता आपल्यावर कसे राज्य करतात हे त्या अगोदरपासून पाहत आल्याच होत्या. त्यामुळे त्यांनी 1730च्या आसपास वारणेचा तह घडवून आणला. हा तह संभाजीराजे व शाहू महाराज यांच्यामध्ये घडवून आणला. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे देहावसान झाले. यांचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो. सातारा येथील संगम माहुली येथे त्यांचे अंतिम संस्कार झाले. त्यांची समाधी नक्की कुठे आहे यावर आजही संभ्रम आहे, परंतु इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या मते संगम माहुली येथे माऊली नदीच्या काठी चौथरा हीच महाराणी येसूबाईची समाधी होय. रामकृष्ण हरी.